नमो नमः. आज आपण इयत्ता 8वीचा संबंधवाचकाः हा टॉपिक बघणार आहोत. यामध्ये बघा म्हटलेलं आहे 8.1 संबंधवाचकाः. ठीक आहे, पहिले हे समजून घ्या की 8.1 असं का म्हटलंय. तर संबंधवाचका हा पहिला टॉपिक आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला असे टोटल 7 टॉपिक आहेत. ठीक आहे, ज्याला विभक्ती म्हटलं जातं. हा सगळा टॉपिक जो आहे तो एका चॅप्टरमध्ये जर इन्क्लूड केला तर तो चॅप्टर खूप मोठा होईल. म्हणून आपण एका चॅप्टरमध्ये इन्क्लूड करू शकत नाही, म्हणून त्यांनी याच 8 नंबरच दिलं चॅप्टरचं, पण त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे 7 पर्यंत सब पॉईंट्स दिलेले आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे संबंधवाचकाः. संबंधवाचकाः हा जो टॉपिक आहे याला षष्टी विभक्ती म्हटलं जातं. त्या विभक्ती काय आहे, त्याचा वापर कसा होतो हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईलच. त्यापूर्वी बघा, ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तर संबंध बघायचे आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला संबंधांबद्दल बोलायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या टॉपिकचा यूज होणार आहे. म्हणजेच काय तर षष्टी विभक्तीचा यूज होणार आहे. तर षष्टी विभक्ती म्हणजे काय, असे तुम्हाला प्रथमा द्वितीया असापासून सप्तमी विभक्तीपर्यंत टॉपिक असतात. ठीक आहे, तर ह्या विभक्तीचा वेगवेगळा वापर असतो. त्यापूर्वी तुम्हाला डायरेक्ट त्यांनी षष्टी विभक्ती का दिली हे पण लक्षात येईल, कारण षष्टी विभक्ती सगळ्यात सोपी आहे म्हणून सगळ्यात पहिले दिलेली आहे. आणि षष्टी विभक्ती कळल्यानंतर तुम्हाला बाकी विभक्ती पण हळूहळू व्यवस्थित कळतील. तर इथे बघा, दशरथ, रावण, धृतराष्ट्र, राम, भीम ही नावं दिलेली आहेत. आणि इकडे राम, मेघनाद, दुर्योधन, लव आणि घटोत्कच अशी नावं दिलेली आहे. आणि इथे म्हटलेलं आहे पिता आणि पुत्र सांगितलेलं आहे. ॲरो थ्रू आपल्याला कळतंय की इकडे जे आहेत ते पिता आहेत आणि इकडे जे आहेत ते सगळे पुत्र आहेत. ठीक आहे, तर बघा, दशरथचे पुत्र कोण होते, राम होते. बरोबर. रावणचे पुत्र मेघनाद, धृतराष्ट्रचा पुत्र दुर्योधन, राम, लव आणि भीमचा पुत्र घटोत्कच. ठीक आहे, म्हणून कस्य पुत्रः रामः हा आपला पहिला प्रश्न आहे. कस्य, इथे स्य आलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला बघा स्य असेल शेवटी त्यावेळेस षष्टी विभक्ती आहे असं समजायचं पुल्लिंगसाठी आणि नपुंसकलिंगसाठी. ठीक आहे, कस्य पुत्रः रामः, तर कोणाचा पुत्र होता राम, कोणाचा. कस्य म्हणजे काय, कोणाचा. मग दशरथचा पुत्र होता म्हणून दशरथस्य पुत्रः रामः, दशरथचा म्हणून दशरथ शब्दाची षष्टी विभक्ती दशरथस्य. तर षष्टी विभक्ती झाली म्हणजे काय झालं तर शेवटी स्य ॲड झालेला आहे. दशरथ नाव ॲज इट इज ठेवलेलं आहे, शेवटचा विसर्ग काढलाय आणि पुढे फक्त बघा हा स्य जो आहे तो ॲड झालेला आहे आणि झाली षष्टी विभक्ती दशरथस्य पुत्रः रामः, म्हणजेच दशरथचा मुलगा राम. आता इकडे बघा, कस्य पिता दशरथः, आता इथे पण षष्टी विभक्ती आहे. काय म्हणता येते की कोणाचे वडील दशरथ होते. कस्य म्हणजे कोणाचे. ठीक आहे, कोणाचे वडील दशरथ आहे, तर अर्थातच रामचे, म्हणून रामस्य. राम शब्दाची षष्टी विभक्ती झालेली आहे रामस्य. रामस्य पिता दशरथः, रामाचे वडील दशरथ होते. ज्या शब्दापुढे चा, चे, ची असं लागतं त्या ठिकाणी तिथे षष्टी विभक्तीचा वापर केला जातो. पुल्लिंगमध्ये ते स्य वापरतात. बघा, रावणस्य पुत्रः मेघनादः, रावणाचा मुलगा मेघनाद, रावणाचा म्हणून षष्टी विभक्ती रावणस्य. ठीक आहे, मेघनादस्य पिता रावणः, मेघनादचे वडील रावण. मेघनाद इथे चचे म्हणजे चचा सिक्वेन्समध्ये काही येऊ शकतं. इथे बघा डॅश पुत्रः दुर्योधन, कोणाचा पुत्र दुर्योधन आहे तर अर्थातच धृतराष्ट्रचा पुत्र दुर्योधन. बरोबर, इथे आन्सर्स तुम्हाला दिलेली आहे. धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. पुढे बघा थर्ड, डॅश डॅश लवः. आता इथे तुम्ही पहिले 6वं इथे बघा पुत्र हा कॉलम सगळा पुत्रांबद्दल दिलेला आहे आणि इकडे पिता 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 असा आलेला आहे, म्हणजे हा सगळा कॉलम वडिलांबद्दलचा आहे. तर इथे अर्थातच इथे पुत्र असणार. बरोबर, पुत्र लव म्हणजेच काय, कोणाचा पुत्र लव आहे, तर कोणाचा, रामचा, म्हणून रामस्य पुत्रः लवः, रामचा मुलगा लव आहे म्हणून रामस्य पुत्रः लवः. लव हे रामाच्या मुलाचं नाव आहे. फोर्थ बघा, भीमस्य डॅश आणि डॅश. तर भीमस्य आपल्याला माहिती ते सगळे पुत्र 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 असे शब्द येते म्हणून आपण इथे लिहिणार पुत्र. भीमस्य पुत्रः, भीमाचा
मुलगा कोण? घटोत्कचः. घटोत्कच हा शब्द आपण ॲज इट इज लिहिणार. इकडे बघा, भीमस्य पुत्र घटोत्कच. आपण घटोत्कच ॲज इट इज का लिहिला? कारण आपण त्याला षष्टी विभक्ती लावणार नाहीये. भीमाचा मुलगा म्हणून भीम शब्दाची षष्टी विभक्ती ऑलरेडी झालेली, त्यांनी ऑलरेडी दिलेली तुम्हाला स्य लावून. ठीक आहे, म्हणून आपल्याला पुढे काहीही चेंजेस करायचे नाहीये. 5th एक्झाम्पल बघितलं आपण. दुर्योधन. 6th एक्झाम्पल बघा. दुर्योधनस्य म्हणजे दुर्योधनाचा. ठीक आहे, किंवा दुर्योधनाचे. इथे पिता लाईन आहे म्हणून आपण इथे पिता लिहिणार. पिता कोण? डॅश म्हटलंय, तर दुर्योधनाचे वडील कोण होते? अर्थातच धृतराष्ट्र होते, म्हणून दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. आता इथे आपण, तुम्हाला वाटेल की धृतराष्ट्रस्य का नाही लिहिलं, तर आपण इथे दुर्योधनाचे वडील म्हणतोय, मग दुर्योधनाचे इथे चे आलेला आहे म्हणून इथे षष्टी विभक्ती दुर्योधन शब्दाची झालेली आहे. ठीक आहे, आणि पुढे आपण काहीही बदल करणार नाही. इथे बघा 7th मध्ये तुम्ही पूर्ण टॉपिक नीट जर बघितला लक्षपूर्वक तर तुम्हाला नक्कीच गोष्टी क्लिअर होतील. इथे बघा 7th नंबरला डॅश पिता रामः. कोणाचे वडील राम आहे? ठीक आहे, डॅश पिता रामः. कोणाचे? तर लवचे. बरोबर, म्हणून लव शब्दापुढे स्य आला पाहिजे. लवस्य पिता रामः. लवस्य पिता रामः. लवचे वडील राम आहेत. आणि डॅश पिता डॅश. आता शेवटी आपल्याला दिसतंय इथे शेवटचा कॉलम जो आहे तो भीमाबद्दलचा आहे. बरोबर, पण पिता कोणाचे वडील कोण आहे असं, तर कोणाचे वडील? तर घटोत्कचस्य. घटोत्कच शब्द ॲज इट इज लिहायचा आणि शेवटी स्य लावायचा. घटोत्कचस्य पिता कोण होते? तर भीम, म्हणून घटोत्कचस्य पिता भीमः. अशा पद्धतीने लक्षात घ्या. ज्याचे आपल्याला म्हणायचं आहे, याचे, त्याचे, ज्याचे, त्या ठिकाणी तुम्हाला षष्टी विभक्तीचा प्रयोग करावा लागतो. आणि षष्टी विभक्तीचा प्रयोग कसा होतो, तर तुम्हाला त्या शब्दाच्या पुढे स्य असा शब्द लिहावा लागतो. ठीक आहे, अजून काही एक्झाम्पलद्वारे तुम्हाला क्लिअर होईल, त्यासाठी त्यांनी पुढचे एक्झाम्पल दिलेले आहे आणि म्हटलेलं आहे रामायणम, महाभारतम, रघुवंशम, गीत गोविंदम अशा प्रकारचे इकडे ग्रंथ दिलेले आहेत. आणि त्याचे कवी कोण आहे? वाल्मिकी, व्यास, कालिदास, जयदेव हे त्यांनी त्यांच्या कवींचे नावं दिलेली आहेत. ठीक आहे, ॲज इट इज राम वाल्मिकी, रामायण वाल्मिकी, महाभारत व्यास, रघुवंशम कालिदास, गीत गोविंदम जयदेव हे त्यांनी तिथे ग्रंथांची नावं दिलेली आहे. आणि काय म्हटलंय बघा, आता इकडे जे आहेत ना हे नपुंसकलिंग शब्द दिसत आहे, हलंतम आहे ना म्हणून. ठीक आहे, तर बघा नपुंसकलिंग शब्दाला सुद्धा षष्टी विभक्तीमध्ये शेवटी स्य लावण्यात येतो, कारण पुल्लिंग आणि नपुंसकलिंगचे शब्द सारखेच चालतात बऱ्यापैकी, तृतीयापासून पुढे सारखेच चालतात. तुम्हाला ह्या गोष्टी कळण्यासाठी थोडा वेळ लागेल, कारण हा आपला पहिलाच टॉपिक आहे. बघा, रामायणस्य कविही वाल्मिकीही, म्हणजेच रामायणाचे कवी वाल्मिकी होते. महाभारतस्य कवी व्यासः, महाभारताचे कवी व्यास आहेत. स्य आलाय ना, महाभारतस्य म्हणून महाभारताचे कवी, रामायणस्य म्हणून रामायणाचे कवी. ठीक आहे, आता इथे काय डॅश कवी कालिदासः. कालिदास हे कशाचे, कोणता ग्रंथ लिहिलाय त्यांनी, काय लिहिलंय, तर रघुवंशम लिहिलंय, म्हणून आपण काय म्हणणार, रघुवंशमस्य. हे बघा, रघुवंशस्य कविही कालिदासः. हा इथे हे रघुवंशस्य, इथे बघा रघुवंशस्य कविही कालिदासः. ठीक आहे, इथे काय करायचंय तुम्हाला, शेवटचा जो हलंत म आहे तो काढून टाकायचा आहे. रामायण इथपर्यंतच हा शब्द पकडायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पुल्लिंगमध्ये विसर्ग काढून टाकत होतो त्या पद्धतीने आपल्याला इथे हलंत म काढून टाकायचा आहे. आणि रामायण, महाभारत या शब्दांच्या पुढे स्य लिहायचं, जसं की रामायणस्य, महाभारतस्य. असं करू नका की रघुवंशमस्य असं नाही लिहायचंय, ते चुकीचं होतं. रामायणस्य, महाभारतस्य, रघुवंशस्य अशा पद्धतीने लिहायचं. आणि शेवट आहे डॅश कवी जयदेवः, तर काय गीत गोविंदस्य कविही जयदेवः. इथे बघा, गीत गोविंदस्य कविही जयदेवः अशा पद्धतीने इथे आन्सर्स दिलेले आहे तुम्हाला. पुल्लिंगमध्ये विसर्ग काढायचा, विसर्ग म्हणजे 2 डॉट आपण मागे बघितलं. आणि आता आपण काय बघतोय, तर नपुंसकलिंग बघतोय, म्हणून आपण इथे हलंत म बघितला. पुल्लिंग झालं, नपुंसकलिंग झालं. आता स्त्रीलिंगमध्ये काय चेंजेस असतात एकदा बघूया. तर बघा, इथे सीता, उर्मिला, रमा, पार्वती, रुक्मिणी हे नावं दिलेली आहेत. हे कोण आहेत, सगळ्या पत्नी आहेत. आणि इकडे सगळे पती दिलेले आहेत. ठीक आहे, त्यांचे पती दिलेले आहेत. आणि म्हटलेलं आहे कस्य पत्नी सीता,
कोणाची पत्नी सीता आहे, तर कोणाची? रामाची पत्नी. राम शब्द पुल्लिंग आहे म्हणून आपण शेवटी स्य लावणार. रामस्य पत्नी सीता. कोणाची पत्नी? रामाची पत्नी म्हणून रामस्य. आलं लक्षात? कस्याः पतिः रामः. आता इथे काय चेंज झालंय बघा, कस्याः म्हणजेच काय? कोणाचे पती राम आहे. तर इथे स्त्रीलिंग आहे ना, कोणाचे पती, कोणाची पत्नी, तर अर्थातच कोणा पुल्लिंगाची पत्नी असणार आहे. पण जिचा पती विचारताय ती स्त्रीलिंग आहे ना. मग कोणाचे पती राम आहे, तर सीतेचे पती राम आहे. मग सीता शब्द आकारांत स्त्रीलिंग आहे म्हणून इथे आपण प्रश्नामध्ये सुद्धा कस्याः म्हटलो. पुल्लिंगमध्ये कस्य म्हणत होतो, स्त्रीलिंगमध्ये कस्या म्हणणार, कस्यापती राम. तर कोणाचे पती राम आहे, तर सीतेचे. म्हणून सीता शब्दाला याहा लागलाय बघा, या आणि त्याला विसर्ग. सीता शब्द असा लिहितो, बरोबर. हा सीता शब्द पूर्ण असा लिहितो. मी ॲरो मुद्दाम ठेवलाय त्याच्यावर, जेणेकरून याहा हाईड होईल. सीता शब्द फक्त एवढा असतो, बरोबर. त्याच्या पुढे हा याहा लागतो. हा याहा लागला म्हणजे झाली षष्टी विभक्ती. ठीक आहे, स्त्रीलिंगची. सीता याहा पती राम. सीतेचे पती राम आहे. चचा चीचे आलं ना, संबंध आला ना. म्हणून सीतेचे पती राम, मग सीता शब्दाची षष्टी विभक्ती. आता पहिले काय विचारलंय, डॅश पती लक्ष्मण. कोणाचे पती लक्ष्मण आहे, तर कोणाचे पती लक्ष्मण आहे, तर उर्मिलाचे. म्हणून उर्मिला शब्द जो आहे आकारांत आहे, तिथे पण सेम याहा शब्द शेवटी लागणार. उर्मिला याहा पतीही लक्ष्मण असा आन्सर येणार इथे. सेकंड बघा, डॅश पतीही माधव. कोणाचे पती माधव आहेत, तर इकडे बघा रमेचे पती जे आहे ते माधव आहे म्हणून रमायाहा. इथे बघा रमायाहा पतीही राम माधव. ठीक आहे, रमा शब्द ॲज इट इज लिहिला आणि याहा शब्द ॲड केलेला आहे. तुम्हाला वाटेल आधी स्य ॲड करत होतो, आता याहा का बरं ॲड करताय, तर पुल्लिंग आणि नपुंसकलिंगची षष्टी विभक्तीच्या वेळेस स्य ॲड करतात, सला य. परंतु स्त्रीलिंग शब्दासाठी षष्टी विभक्तीसाठी याहा हा एक लेटर ॲड करावा लागतो, हे प्रत्यय ॲड करावं लागतं, मग ते षष्टी विभक्तीमध्ये रूपांतर होतं. पुढे बघा, पार्वत्याहा पतीही शिवः. आता पार्वती शब्द इकारांत स्त्रीलिंग आहे म्हणून तो जॉईंट वर्ड झाला. तो याहा जो आहे तो जोडला गेला तला. पार्वत्याहा पतीही शिवः. त्याच पद्धतीने रुक्मिणी पण इकारांत आहे, रुक्मिण्याहा म्हणावं लागेल आपल्याला. बघा, रुक्मिण्याहा पतीही विठ्ठलः. आता तुम्हाला वाटत हे का केलं आपण, तला यच का जोडला, याहास का जोडला, तर इकारांत आहे. पार्वती शब्दामधून ई निघून गेला तर पार्वत असा शब्द बाकी राहील. विसर्ग स्वर निघून गेला ना, पार्वती मधला ई गेला तर पार्वत हलंत त राहील. म्हणून त्या हलंत त मध्ये हा याहा जॉईंट वर्ड झाला आणि संधी झाली तिथे पार्वत्याहा. इथे पण रुक्मिण्याहा. ठीक आहे, अशा पद्धतीने संधी झालेली. आता इथे बघा, डॅश पत्नी उर्मिला. कोणाची पत्नी उर्मिला आहे, तर लक्ष्मणाची पत्नी उर्मिला आहे म्हणून लक्ष्मण शब्द पुल्लिंग आहे. मग आपण इथे लक्ष्मण याहा म्हणणार का, तर नाही, पुल्लिंग आहे म्हणून आपण लक्ष्मणस्य असं म्हणणार. पहिलं एक्झाम्पल ज्यावेळेस आपण बघितले त्या पद्धतीने 8.11 तो जो सगळ्यात पहिले आपण शिकलो ते. तर म्हणून इथे काय येणार, लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला डॅश पत्नी डॅश. आता पुढचं एक्झाम्पल माधवचं आहे, बरोबर. म्हणून माधव आणि रमा यांच्याबद्दल इथे बोलत आहे. तर माधवची पत्नी रमा आहे म्हणून माधवची, म्हणून माधव शब्दाची षष्टी विभक्ती माधवस्य. माधवस्य पत्नी रमा. रमा शब्द ॲज इट इज लिहिणार आपण. हे सगळे इकडचे शब्द आपण ॲज इट इज इथे लिहिणार आहोत. तर बघा, डॅश पत्नी पार्वती. कोणाची पत्नी पार्वती आहे, तर शिवची. म्हणून शिव शब्द अकारांत पुल्लिंग आहे म्हणून स्य लागणार. शिवस्य पत्नी पार्वती. शिवस्य पत्नी पार्वती. आणि डॅश डॅश डॅश, तर इथे विठ्ठल आणि रुक्मिणीबद्दल बोलताय. तर पत्नी शब्द इथे सगळीकडे आहे म्हणून पत्नी सेंटरला ॲज इट इज येईल. आणि पत्नी कोणती, तर रुक्मिणी, म्हणून रुक्मिणी शब्द पण ॲज इट इज येईल. तर मग बघा, कोणाची पत्नी रुक्मिणी आहे, तर विठ्ठलाची. म्हणून विठ्ठल शब्दाची षष्टी विभक्ती विठ्ठलस्य. विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. षष्टी विभक्ती करत असताना ह्या विसर्गांचा विचार करायचा नसतो, विसर्ग डायरेक्ट काढून टाकायचा. विठ्ठलस्य, शिवस्य, माधवस्य, लक्ष्मणस्य अशा पद्धतीने फक्त स्य ॲड केला षष्टी विभक्तीमध्ये रूपांतर होतं. नॉर्मल शब्दांचं जे नाम आहेत ना त्या शब्दांसाठी, नाऊनसाठी.
ठीक आहे. नाऊनसाठी स्य लागतो पुल्लिंग आणि नपुंसकलिंगसाठी, आणि याहा लागतो. अशा पद्धतीने जो याहा लागलेला आहे इथे, याहा लागतो तो कशासाठी लागतो तर स्त्रीलिंगसाठी लागतो. आता हे आपण जे तीन प्रकार पाहिले, हे सगळे उदाहरणं होते पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंगचे. आता इथे त्यांनी पुढचा टॉपिक दिलेला आहे तव आणि मम. बरोबर, तव आणि मम. तर याच्यामध्ये काय, तव म्हणजे तुझे, मम म्हणजे माझे. आता तव मम ज्यावेळेस सुरू झाले म्हणजेच काय, अस्मद आणि युष्मत शब्द चालू झालेला आहे. तुझे माझे म्हणत आहे. एषा मम पाठशाळा, ही माझी पाठशाळा आहे. एषा तव पाठशाळा, ही तुझी पाठशाळा आहे. हे 2 शब्द तुम्हाला लक्षात असावे. हे षष्टी विभक्तीचे आहे म्हणून त्यांनी दिलेले आहे. तव मम, एषः मम स्युतः, म्हणजे ही माझी बॅग आहे. हे बघा, ही बॅग आहे ना, त्याला स्युतः म्हटलेलं आहे. एषः म्हणजे ही माझी बॅग आहे. एतस्य वर्णः नीलः, त्याचा वर्ण कसा आहे, वर्ण म्हणजे रंग, कलर कसा आहे, निळा आहे म्हणून नीलः एतस्य. एषा तव कुपी, ही तुझी कुपी आहे. कुपी म्हणजे बॉटल, ही तुझी कुपी आहे म्हणजे बॉटल. एतस्या वर्णः रक्तः, तिचा, आता इथे स्त्रीलिंग आहे ना म्हणून एतस्या म्हटले. तिचा रंग रक्तः, रक्त म्हणजे रेड, तिचा रंग कसा आहे, रेड आहे बॉटलचा. ठीक आहे. तव मम या शब्दांचा तुम्हाला इथे ओळख व्हावी म्हणून या 2 शब्दांसाठी त्यांनी छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे. ठीक आहे. तव म्हणजे तुझे, मम म्हणजे माझे. पुढे बघा, तस्य आणि तस्या. तस्य म्हणजे त्याचा, तस्य हा म्हणजे तिचा, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग शब्द आहेत हे. सह बालकः, तो बालक आहे. तत् तस्य पुस्तकम, कोणीतरी त्याच्याबद्दल बोलतंय आणि काय सांगतंय की तो मुलगा आहे. आणि तत् तस्य पुस्तकम म्हणजे ते, हे जे पुस्तक आहे ते पुस्तक त्याचे आहे. तस्य म्हणजे त्याचे, पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोदः, पुस्तकाचे नाव आमोद आहे. पुस्तकाचे म्हटलो म्हणून पुस्तकस्य षष्टी विभक्ती लागली. सा तस्य लेखनी, ती लेखणी जी आहे त्याच्या हातातली, त्या लेखणीला, लेखणी स्त्रीलिंग आहे ना म्हणून तिला सा म्हटलंय. सा म्हणजे ती, तस्य म्हणजे त्याची, लेखनी म्हणजे पेन किंवा पेन्सिल, ती त्याची पेन्सिल किंवा पेन आहे. तस्याः वर्णः कृशः, तिचा रंग कृष्णः आहे म्हणजेच ब्लॅक आहे. कृष्ण म्हणजे काळा किंवा ब्लॅक. तस्या म्हणजे तिचा, षष्टी विभक्तीचा आहे, स्त्रीलिंग आहे. ठीक आहे. आता इथे बघा, सा महिला, ती महिला आहे. तस्याः शाटिका पिता, तिची, तस्या म्हणजे तिची, तिची शाटिका आहे म्हणजे साडी जी आहे, शाटिका म्हणजे साडी, ती कशी आहे, पिता आहे म्हणजेच काय, येल्लो आहे, येल्लो कलरला म्हणतात पिता. तस्याः स्युतः कृष्ण, तिची बॅग, तस्या म्हणजे तिची, स्युतः म्हणजे जी बॅग, ती बॅग जी आहे ती कृष्ण आहे म्हणजे ब्लॅक कलरची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे तस्य आणि तस्या शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे आणि ओळख करून दिलेली आहे. तस्य म्हणजे त्याचे, तस्या म्हणजे तिचे, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हा भेद इथे दिलेला आहे. यानंतर भाषाभ्यास सुरू झालेला आहे आणि भाषाभ्यासमध्ये बघा, योग्येन रूपेन गीतम पूरयत. ठीक आहे, म्हणजेच काय, योग्य रूपाचा वापर करून तुम्हाला हे गीत दिलेले 4 लाईनचं म्हणजे छोटीशी पोयम दिलेली ती पूर्ण करायची आहे. तर काय, इथे ब्रॅकेटमध्ये म्हटलंय काक, आणि काक म्हटल्यानंतर, काक म्हणजे कावळा, काक म्हटलंय डॅश वर्णः कृष्ण, कृष्ण म्हणजे कावळ्याचा रंग, वर्ण म्हणजे रंग कसा आहे, कृष्ण आहे म्हणजे काळा आहे. कोणाचा, तर या काकचा म्हणजे कावळ्याचा. म्हणून काक शब्दाची षष्टी विभक्ती, चा आलं ना पुढे, मग च, चा, ची, ची, चे असं काही आलं तर तुम्हाला चच्या सिक्वेन्स मधलं काय असेल तर तुम्हाला षष्टी विभक्ती वापरावी लागते. म्हणून तुम्ही काय करणार इथे, तर काक शब्दाची षष्टी विभक्ती वापरणार. काकस्य, काक पुल्लिंग आहे म्हणून षष्टी विभक्ती झाली काकस्य. ठीक आहे. पुढे बघा, डॅश वर्णः हरितः, हरितः आणि पर्ण दिलेला आहे, पर्ण शब्द. ठीक आहे. मग पर्णाचा रंग म्हणजे पान, पर्ण म्हणजे पान, झाडाचं पान, पानाचा रंग हिरवा आहे, हिरवा हिरवा, झाडाचा रंग हिरवा हिरवा, कोणाचा, पानाचा. मग पर्ण शब्दाची षष्टी विभक्ती पर्णस्य, पर्णस्य वर्णः हरितः, हरितः. पुढे बघा, आम्र डॅश वर्णः पीतः, पीतः, पीतः म्हणजे येल्लो, कोणाचा, आंब्याचा. म्हणून आम्र शब्दाची षष्टी विभक्ती आम्रस्य,
आम्रस्य वर्णः पीतः पीतः आणि शेवटी गगन, गगनस्य वर्णः नीलः नील म्हणजे आकाशाचा रंग निळा आहे, निळा निळा अशा पद्धतीने म्हटलंय. गगनस्य वर्णः नीलः नील. आपण काय केलं, स्य 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 सगळीकडे ऍड केलेलं आहे, बाकी काहीच नाही केलंय. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, वाक्याने लिखत. आता काय म्हटलंय, वाक्य लिहायचे. शर्करा म्हणजे साखर, स्वाद मधुर, साखरेचा स्वाद मधुर आहे. कोणाचा, साखरेचा. म्हणून शर्करा म्हटलंय, शर्करा शब्दाची षष्टी विभक्ती करायची. काय येईल, शर्करास्य येईल का, नाही ना, शर्करा आकारांत आहे. म्हणून शर्करा शब्दाला षष्टी विभक्ती लावायची असेल तर आपल्याला पुल्लिंग शब्द न वापरता स्त्रीलिंग वापरायचं आहे. म्हणून आपण याहा लावणार. शर्करायाः स्वादः मधुरः. लक्षात घ्या, स्त्रीलिंग आहे म्हणून आपण याहा लावलेला आहे. पुढे बघा, यानम वेगः अधिकः. कोणाचा वेग अधिक आहे, यानाचा वेग अधिक आहे. यान म्हणजे कुठलंही वाहन, बस, कार, काही असू शकतं, त्या यानाचा वेग अधिक आहे. कोणाचा, यानाचा. म्हणून यान शब्दाची षष्टी विभक्ती. मग यानमस्य नाही लिहिणार आपण, आपल्याला माहिती आहे हलंत मग काढून टाकायचं असतो. मग काय उरेल, यान उरेल. म्हणून यानस्य वेगः अधिकः. बालकः युतकम मलिनम. बालकाचं युतकम म्हणजे शर्ट जे आहे ते मळलेलं आहे. कोणाचं, तर बालकाचं. म्हणून बालक शब्दाची षष्टी विभक्ती. विसर्ग काढून टाकायचा. बालकस्य, स्य लावणार ना, बालकस्य युतकम मलिनम. यानम हा शब्द नपुंसकलिंग होता म्हणून आपण इथे म काढून टाकला. ठीक आहे, किंवा तिथे नपुंसकलिंग शब्द असल्यामुळे इथे म आलेला आहे, तो आपण काढला. आणि हा पुल्लिंग शब्द आहे म्हणून इथे विसर्ग आलेला आहे. ठीक आहे, पण पुल्लिंग आणि नपुंसकलिंग दोघंही याला स्य ॲड होतो. आता बघा, नदी शब्द इकारांत स्त्रीलिंग आहे. नदी जलम शीतम. नदीचं पाणी शीत आहे म्हणजे थंड आहे. कोणाचे, तर नदीचे. नदी शब्दाची षष्टी विभक्ती इकारांत आहे म्हणून नदी शब्दाला याहा लागणार. तर नद शब्दाला याहा लावलं तर नद्याहा तयार होतं. म्हणून नद्याहा जलम शीतम. जलम शीतम तर पुढे आपण ॲज इट इज लिहितोय, नद्याहा जलम शीतम. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3. मेलनम कुरुत म्हणजेच मॅच दी पेयर्स आहेत. तर बघा, या मॅच दी पेयर ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्या सर्वनामाच्या दिलेल्या आहेत. आणि सर्वनामचा चार्ट तुम्हाला आत्ता नाही आहे किंवा आत्तापर्यंत आपण सर्वनामचा चार्ट बघितला नाही. आणि तुम्हाला वाटेल तर आम्ही नाम जे तुम्ही शिकवलं त्याचाही चार्ट नव्हता बघितला, तरी पण आम्हाला लक्षात आलं की षष्टी विभक्ती पुल्लिंगला कशी, स्त्रीलिंगला कशी, नपुंसकलिंगला कशी. परंतु बघा, त्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली की स्य लावा पुल्लिंग आणि नपुंसकलिंगसाठी, आणि स्त्रीलिंगसाठी याहा लावा. परंतु इथे थोडा चेंजेस असतो सर्वनामांमध्ये. सर्वनामांचा एक सेपरेट स्वतःचा एक चार्ट असतो, तो पाठ करावा लागतो, जो तुम्हाला आत्तापर्यंतच्या सिलेबसमध्ये नाही आलाय, तो तुम्हाला अजून पुढे आहे. परंतु तरी तुम्हाला हा क्वेश्चन जेवढा केवढा समजता येईल तेवढं समजून घ्या. नाही समजला तरी इट्स ओके. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, 2, 4, 5 हे कळणं जास्त गरजेचं आहे. तरी मी तुम्हाला हा क्वेश्चन समजावण्याचा प्रयत्न करते. बघा, एष हा जो शब्द आहे याची षष्टी विभक्ती असणार आहे एतस्य. ठीक आहे, एषची षष्टी विभक्ती आहे एतस्य. आता एषला पॅरलल शब्द तुम्हाला इथे कुठला दिसतोय बरं पूर्ण याच्यामध्ये, तर आपल्याला कळतंय की आपण ज्यावेळेस एष बघितला होता त्यावेळेस आपण एषा पण बघितला होता, बरोबर. म्हणून एष आणि एषा, जसं की एष शब्दाची एतस्य जोडी झाली, तसं एषा शब्दाची काय जोडी होईल याच्यामध्ये, अर्थातच एतस्या. ठीक आहे, बघा, एष एतस्य आणि एषासाठी एतस्याः. फक्त तुम्हाला आन्सर मिळवायच्या मागे लागू नका. आन्सर कसं आलं हे पण नीट समजून घ्या. एषा आणि एषा हे तर आपल्याला कळलं. त्यानंतर बघा तद. ठीक आहे, तद शब्दाची षष्टी विभक्ती आपल्याला करायची आहे. तद शब्दासाठी इकडे आपल्याला जर विभक्ती असेल तर ती आहे तस्य. ठीक आहे, ती आहे तस्य. आणि अहम म्हणजे मी, अहम. आता स्वतःसाठी म शब्दाचा वापर केला जातो म्हणून अहम शब्दाची षष्टी विभक्ती झाली मम. अहमची झाली मम. राहिला एकच शब्द त्वम. त्वमची झाली तव. ठीक आहे, त्वम शब्दाची तव. जसं की अहमची मम तसं त्वमचं तव. अहम आणि त्वम हे सिमिलर आहेत ना. अहम म्हणजे मी, त्वम म्हणजे तू. अहम म्हणजे मम माझे, आणि त्वम हा, अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझे, त्वम म्हणजे तू, तव म्हणजे तुझे. ठीक आहे, अहम मम त्वम तव. आणि एषा येतस्य तर आपण बघितलंच आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 3 नसेल कळला तर एवढं टेन्शन घेऊ नका. क्वेश्चन नंबर 4 बघा. शब्दरूपाने लिखत. तुम्हाला काय करायचे, शब्दरूप लिहायचे आहे. 1 to 20 तुम्हाला वर्ड्स दिलेले आहे, त्याच्यामधले शब्दरूप लिहायचे. आता कसे लिहिणार, तिथे त्यांनी एक्झाम्पल दाखवलंय की जसं देव शब्दाचं
रूप झाला देवस्य, षष्टी विभक्तीमध्ये परिवर्तित केलेले देवस्य. तुम्हाला वाटेल की टेक्स्ट बुकमध्ये तर कुठे षष्टी विभक्तीचा उल्लेख केलेला नाही, हा शब्दच कुठे आलेला नाही, मग तुम्ही कसं काय सारखं सारखं षष्टी विभक्ती म्हणताय. तर हा जो टॉपिक आहे हा संपूर्ण टॉपिक षष्टी विभक्तीसाठी देण्यात आलेला आहे. या विभक्तीचे चार्टसुद्धा नंतर चालू होणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस हे 7 टॉपिक संपतील त्यावेळेस. मग त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे सगळ्याचा वापर कुठे करायचा. त्याचा आपण एक कंबाईन व्हिडिओ करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल समजायला. परंतु हा सिंगल जो टॉपिक दिलेला आहे तो तुम्ही नीट लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी, कारण कोणत्या विभक्तीला कोणतं प्रत्यय लागतं हे त्यावरून कळत असतं. तर बघा, पुल्लिंग शब्दांसाठी अर्थातच स्य लागणार, नपुंसकलिंग शब्दांसाठी पण स्य लागणार आणि स्त्रीलिंग शब्दांसाठी याहा लागणार, हे आपल्याला माहीत आहे. बरोबर, 20 शब्द दिलेले आहे, यामध्ये सगळे मिक्स असणार आहेत. बघा, सूर्यः, स्युतः, गणेशः, पादपः पुल्लिंग शब्द झालीत, म्हणून सूर्य सूर्यस्य, स्युतः विसर्ग काढून टाकतो आपण आणि डायरेक्ट स्य लिहितो. स्युतः स्युतस्य, गणेशः गणेशस्य, पादपः पादपस्य. ठीक आहे, इथपर्यंत झाली पुल्लिंग शब्द, विसर्ग होता. आता इथे माला, बालिका, मापिका, शाटिका, नदी, द्रोणी, वेलन्नी, कर्तरी हे शब्द स्त्रीलिंग आहेत. त्याच्यामध्ये आकारांत कोणते आहे आणि अंत होणारा, तर माला, बालिका, मापिका आणि शाटिका यांना याहा लागेल. बरोबर, माला माला याहा, बालिका बालिका याहा, मापिका मापिका याहा. याच्यामध्ये काहीच काढून टाकायचं नसतं, फक्त याहा ॲड करायचा असतो. शाटिका शाटिका याहा. ठीक आहे, परंतु नदी शब्द जो आहे तो इकारांत आहे. नदा झालं का, नाही, नदी आहे, म्हणून नदीचा ई निघून जातो. तुम्हाला वाटेल याचा आ निघून का नाही गेला, तर आकारांतामध्ये असं काहीच नसतं, परंतु इकारांतामध्ये लक्षात ठेवायचं असतं. ई निघून जातो, ई गेला म्हणजे नद शब्द उरतो. नद प्लस याहा नद्याहा, द अर्धाच उरतो ना, मग ई गेल्यावर स्वर निघून गेल्यावर व्यंजन अर्धच राहतं, म्हणून नद प्लस याहा नद्याहा, द्रोणी प्लस याहा द्रोण्याहा, वेलन्नी प्लस याहा वेलन्याहा, कर्तरी प्लस याहा म्हणजे कर्तरीचा ई गेला, कर्तर प्लस याहा कर्तर्याहा. ठीक आहे, हे झाले स्त्रीलिंग शब्द इथपर्यंत. आता इथे खाली बघा, इथपर्यंत शरीरमपर्यंत जे शब्द आहे नपुंसकलिंग आहे. जलम जलस्य, हलंतम निघून जातो नपुंसकलिंग मधला आणि स्यच लागतो नपुंसकलिंगला पण. गृहम गृहस्य, वनम वनस्य, शरीरम शरीरस्य. आता इथपर्यंत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग बघितलं, नाऊन. आता तुम्हाला वाटेल इथे अहम आहे, तर म निघून गेला आणि अहस्य असा शब्द का तयार नाही झाला, तर हे जे 4 आहेत हे सर्वनाम आहेत. तुम्हाला मी मगाशीच म्हटले की सर्वनामचा चार्ट वेगळा असतो, त्याला ही ट्रिक चालत नाही, म्हणून तुम्हाला याच्यासाठी थोडे चेंजेस असतात. अहमचा षष्टी विभक्ती असते मम, एशासाठी एतस्या, त्वमसाठी तव, तत्साठी तस्य. हे सर्वनाम तुमच्या जेवढे लक्षात राहतील यावर्षी तेवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, बाकीची तर तुम्हाला ट्रिक कळलेली आहेच. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 5 जो आहे, चित्रस्थ शब्दानाम आधारेण वाक्याने रचित. म्हणजे काय, चित्राच्या आधारे तुम्हाला वाक्य तयार करायची, परंतु ते चित्र असं तसं नाहीये, तर त्याला काय दिलेले शब्द दिले, म्हणून शब्दानाम आधारेण म्हणजे शब्दांच्या आधाराने तुम्हाला वाक्य निर्माण करायचे आहे. तर बघा, इथे पाठशाला दिलेली आणि पाठशाळेच्या आजूबाजूचं वातावरण त्यांनी सांगितले की पाठशाळा, इथे उपरी लिहिले, उपरी म्हणजे उपर वरती. ठीक आहे, पाठशाळेच्या वरती काय आहे, ढग आहेत. पाठशाळा इथे पृष्ठतः म्हटले, पृष्ठतः म्हणजे पाठीमागे. पाठशाळेच्या मागं डोंगर दिसतं, डोंगरावरती लिहिलंय म्हणजे त्यांना डोंगराबद्दल सांगायचं आहे. इकडे पुरतः लिहिलंय आणि ॲरो केलेलं आहे, कशाला, तर ह्या जो रॉड आहे त्याला ॲरो केलेला आहे, म्हणजे हे पुरतः, पाठशालेच्या पुरतः म्हणजे पुढे. पुढे काय आहे, तर हा रॉड आहे. ठीक आहे, फ्लॅग होस्टिंगसाठी. आणि इकडे म्हटले पाठशाळे, इकडे वामतः आणि इकडे दक्षिणतः, या 2 शब्दांचा वापर केलेला आहे तिथे. वामतः म्हणजे डाव्या बाजूला, पाठशाळेच्या डाव्या बाजूला काय दिसतंय, झाडाच्या वरती लिहिलंय म्हणजे झाड आहे. आणि पाठशाळेच्या दक्षिणतः म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला काय दिसतंय, तर त्यांनी इथे गार्डनच्या वरती तो शब्द लिहिलाय, म्हणजे आपल्याला याचा वापर करायचा आहे. बघा, पाठशालायाः उपरी मेघ अस्ति, पाठशाळेच्या वरती ढग आहेत. बरोबर, मगाशी म्हटल्याप्रमाणे. पाठशाळा म्हणजे शाळा, स्कूल. पाठशालायाः कोणाच्या वरती, तर पाठशाळेच्या वरती, म्हणून पाठशाळा शब्दाची षष्टी विभक्ती पाठशालायाः, आकारांत स्त्रीलिंग आहे. पाठशालायाः पृष्ठतः पर्वत अस्ति, पाठशाळेच्या पाठीमागे, पृष्ठतः म्हणजे मागे काय आहेत, पर्वत आहेत. पाठशालायाः पुरतः ध्वजस्तंभ अस्ति. आता बघा, फ्लॅग होस्टिंगचा जो स्तंभ आहे तो दिलेला आहे, ते पाठशालाया पुरतः म्हणजे पुढे, पाठशाळेच्या पुढे ध्वजस्तंभ आहे. पाठशालायाः वामतः वृक्ष अस्ति, पाठशाळेच्या डाव्या बाजूला काय दिसतंय आपल्याला, वृक्ष दिसतंय. आणि पाठशालायाः दक्षिणतः उपवनम अस्ति, पाठशाळेच्या दक्षिणेला म्हणजे
तुम्हाला इकडे दिसतंय की उपवन शब्द वापरलेला आहे. तुम्ही त्याच्या जागी उद्यानम असा शब्दाचा वापरही करू शकतो. तर पाठशाळेच्या या साईडला दक्षिणतः म्हटलं उजव्या बाजूला, ही डावी बाजू ही उजवी बाजू, उजव्या बाजूला काय दिसतंय? उद्यान दिसतंय, म्हणून उद्यानम उपवनम काहीही म्हणू शकतो तुम्ही. गार्डनला उद्यानम किंवा उपवनम म्हणतात. आणि ध्वजस्य अध, ध्वज जो आहे हा त्याच्या अध, इथे अध म्हटले बघा म्हणजे खाली, त्याच्या खाली काय आहे? पीठिका आहे. म्हणजेच काय? हे जे बघा तिथे तुम्हाला 2-3 सीडी दिसत आहेत, पायऱ्या दिसत आहेत, तर ते ह्या ज्या स्टेप्स असतात त्यांना पीठिका म्हटलेलं आहे. म्हणून ध्वजस्य अध पीठिका असती, अशा प्रकारे त्यांनी चित्रवर्णन केलेलं आहे. ठीक आहे. या चित्रवर्णनाचा उपयोग तुम्हाला या टॉपिकबद्दल अजून जास्त माहिती व्हावी किंवा तो टॉपिक रिलेटेड लागावा म्हणून वाटावं म्हणून तुम्हाला इथे दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.